ए किशा, अरे बरं झालं भेटला. चुना दे ना. अरे दे की. कायच पण कामावर नाही गेलंय काय जाऊ झालं काय कंपनी ड्रग्स सापडले. तू जाऊन आलास का? पोलीस झालेत म्हणजे पहिला आपणच पकडणार होता. साहेब साहेब नमस्कार. होय साहेब, आम्ही त्या कंपनीत काम करतो. हां नाही, आता कामावर निघालो होतो. 9ची शिफ्ट होती ना, तर आम्ही दोघं निघालो होतो. मला आत्ताच समजलं याच्याकडून असं झालं म्हणून. हां नाही 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 नाही. साहेब आम्हाला काय माहीत नाही नव्हतं. नाही बघा, आम्ही कामगार माणसं आहे साहेब. जे काम आम्हाला सांगितलं तर ते आम्ही करतो. आता कुणी आम्हाला म्हणलं ओझे उचल तर आम्ही उचलतो. कुणी आम्हाला म्हणलं हे तिथे नेऊन ठेव, आम्ही ठेवतो. पण आत्ताच 2 महिने झाले ते आम्ही काम करू. हां म्हणजे दोघं एकदाच लागलो आम्ही कामाला. काय काम होतं आमचं, मशीनवर असं बसायचं, ते मशीनमध्ये जे ते कट करायचं, ते पोत्यात भरायचं, ते पोतं पुढं घेऊन द्यायचं. आता त्या पोत्याचं पुढं काय होते ते आम्हाला नाही माहीत साहेब. साहेब खरंच सांगतोय साहेब. बाबा आम्ही कामगार माणसं तुम्हाला सांगितलं. कामगार म्हणजे कोण असतो? तुम्हाला गाडी माहिती की नाही, 4 चाकी. त्याचं एक स्टेअरिंग असतं, त्याला 4 चाकं असतं. स्टेअरिंग जसं फिरतं ना तशी चाकं फिरत असतं. तसं आमचं असतं. आम्ही स्टेअरिंगप्रमाणे फिरत असतो. अहो साहेब तुम्हाला एक सांगतो, आमचं हातावर पोट आहे हो. जर आमचे हात चालले तर आमच्या घरी जेवण तयार होतं. उद्या जर आमचे हात बंद झाले तर उपाशी मरतो साहेब आम्ही. त्यामुळे असल्या भानगडीत पडत नाही बघा. नाही साहेब आम्ही येतो, पोलीस चौकीला येतो. पण आम्हाला टेन्शन वेगळंच आहे. आम्हाला टेन्शन हे आहे की आता कंपनी जोपर्यंत तपास चालेल तोपर्यंत कंपनी बंद होणार. म्हणजे आमचे हात बी बंद, आमचं जेवायचं, त्याचं टेन्शन जास्त आहे. नाही येतो सर. फक्त एक सांगतो, असं काही झालं ना तर ह्यात पहिला मरतो तो कामगारच.